खामगाव तालुक्यामध्ये 9 एप्रिलच्या दुपारी अचानक आलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। 9 एप्रिल रोजी दुपारच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने परिसरातील ढोरपगाव, भालेगाव, काळेगाव, वडजी, भेंडी, कवडगाव, बेलखेड, टाकळी या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतलाय। या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचा गहू, कांदा, मका, टरबूज या पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ पोहोचली आहे। वादळी वाऱ्यामुळे खामगाव तालुक्यातील अनेक घरांवरची टीन, पत्रे उडून गेल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत। वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आला असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा अगदीच हवालदिल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। या संदर्भात शासनाने नैसर्गिक नुकसानीचे सर्वेक्षण करून तत्काळ आर्थिक मदतीची मागणी परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंडे, खामगाव। आपल्या शिवारात ढोरपगाव इथं या भरपूर गारपीट झाली। 3.5 ढोरपगाव, काळेगाव, लागे टाकळी, वडजी, भेंडी, बेलखेड, कोळगाव याच्यामध्ये खूप हे झाले। हायब्रिडची ज्वारी जे आहे हे भरत नाही। आता सरी हे झाले, पण शासनाने काही मदत द्यावी। दुपारच्या वेळेस 3-3:30 वाजता आमच्या ढोरपगाव शिवारात मोठी गार पडली। त्या गारेमुळे आमचं अतोनात नुकसान झालं। त्या नुकसानीमध्ये कांदा, ज्वारी, मका, भुईमूग याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तर आम्ही शेतकऱ्यांनी आता काय करावे, तर शेतकऱ्यांनी सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी अशी आमची अपेक्षा आहे।